नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानांकुर फाउंडेशनमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्राच्या विषयाबद्दल आपण राष्ट्रीय उत्पन्न काय आहे, त्याच्यासोबत भारताची अर्थव्यवस्थेचा असलेला जो कल आहे त्याच्यावर असलेले जे PYQs आहे ते बऱ्यापैकी डिस्कस केले आहे। आता आपल्याला पुढचा टॉपिक घ्यायचा आहे तो म्हणजे दारिद्र्य असणार आहे। मग दारिद्र्यावर कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि कोणत्या घटकाच्या अनुषंगाने आपल्याला तिथे लक्ष ठेवलं पाहिजे हे आपल्याला एकदा कळालं तर ऑटोमॅटिकली आपला अभ्यास त्या ओरिएंटेशनने होतो। त्यामुळे आपण अर्थशास्त्राच्या असलेल्या महत्त्वाच्या टॉपिककडे वळूया, तो म्हणजे काय, दारिद्र्य। मग पहिला क्वेश्चन्स काय आहे तो बघूया। पहिला क्वेश्चन आहे, दारिद्र्याची बहुआयामी संकल्पना खालीलपैकी कोणत्या समितीने परिचित केली? वनसेवा मुख्य परीक्षा 2018। आता डायरेक्टली तिथं बहुआयामी असलेल्या त्या प्रकारच्या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स बद्दल विचारलेलं आहे। मग ऑप्शन आहे दांडेकर आणि रथ समिती, तेंडुलकर समिती, अहुलिया समिती आणि नियोजन आयोग। बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने SDI काढायला लागलो 1990-91च्या काळामध्ये आपण संपूर्ण देशाच्या असलेल्या रिपोर्ट तयार केला आणि देशामध्ये कोणत्या प्रकारची डेव्हलपमेंट आहे त्याच्यासाठी SDR रिपोर्ट केला आणि ह्या SDR रिपोर्टमध्ये विशेषतः आपण फोकस केला तो म्हणजे SDI वर, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर। आणि त्या गोष्टीला कुठेतरी डोक्यात ठेवून आपण ते इंडेक्स काढायला लागलो। नंतरच्या काळामध्ये आता कुठेतरी वाटायला लागलं की आपल्या संपूर्ण जगामध्ये गरिबी किती आहे याचाही एक निर्देशांक असायला पाहिजे। म्हणून UNDPनी 1997ला त्या प्रकारचं असलेलं ह्युमन पॉवर्टी इंडेक्स हा नावाचा एक इंडेक्स तयार केला UNDPनी। कारण की आपल्याला विकास तर कळत होता SDIच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर, परंतु आपल्याला गरिबी पण किती आहे याचीही आपल्याला इंटेन्सिटी कितीपर्यंत गेली आहे याचा अभ्यास करण्यासाठी UNDPनी त्या प्रकारचा हा इंडेक्स काढला। मग आता हा इंडेक्स काढल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलर याच्यामध्ये काय क्लॅरिटी असायला पाहिजे हे अजूनही संपूर्ण जगाच्या असलेल्या अर्थव्यवस्थेबद्दल आपल्याला तिथं भेटत नव्हतं। परिणाम स्वरूप आपण याच्यामध्ये काही बदल करावा असा विचार जेव्हा आला तर त्यावेळेस आपल्याकडं UNDP आणि त्या प्रकारचं असलेलं OPHI नावाची जी संस्था आहे या दोघांनी मिळून 2010ला एक इंडेक्स काढला, तो म्हणजे मल्टी डायमेन्शनल इंडेक्स। काय आहे? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स। मग अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने आपल्याकडची जी पॉवर्टी आहे त्या पॉवर्टीला म्हणजे दारिद्र्याला वेगवेगळे डायमेन्शन्स असतात। हे जेव्हा संदर्भ घ्यायला लागले त्यावेळेस खऱ्या अर्थाने ही दारिद्र्याची परिभाषा एकदम सुस्पष्ट व्हायला लागली। कारण की आपल्या भारत देशामध्ये आणि विशेषतः जगामध्ये ज्यावेळेस आपण ॲनालिसिस करायचो की पॉवर्टी म्हणजे काय, तर फक्त बेसिक कॉन्सेप्ट असायची, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी भेटणे नाही म्हणजे गरीब किंवा दारिद्र्य। परंतु त्याच्याही बियॉन्ड जाऊन आपल्याला दारिद्र्याचे अजून काय डायमेन्शन्स आहे का हे चेक करण्यासाठी त्या प्रकारचं असलेल्या UNDPनी आणि OPHIनी 2010मध्ये या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा काढायला सुरुवात केली। मग आता हे आंतरराष्ट्रीय स्तरावर 2010ला चालू झालं, परंतु याच्या असलेला पहिली पाऊल हे आपल्या भारतामध्ये ऑलरेडी उचललं गेलेलं होतं। ते म्हणजे कोण? तर तेंडुलकर समितीने। तेंडुलकर समिती भारतामध्ये 2005ला अपॉइंटमेंट केली होती की भारतामध्ये दारिद्र्य किती आहे याचं संशोधन करण्यासाठी, आणि ह्या स्वरूपामध्ये त्यांनी हा जो त्यांचा अहवाल आहे तो अहवाल दिला, तो म्हणजे 2009ला। आणि अशा पद्धतीने भारतामध्ये किती पॉवर्टी आहे आणि कोणत्या स्वरूपातली पॉवर्टी आहे याचा संपूर्णरित्या संदर्भ तिथं घेण्यात आलेला आपल्याला दिसून येते। म्हणजे भारतामध्ये ऑलरेडी त्या प्रकारचं असलेलं जी पॉवर्टी आहे ती एका प्रकारे मल्टी डायमेन्शनल असायला पाहिजे, अन्न, वस्त्र, निवारा याच्या पलीकडे गेलं पाहिजे असं कुठंतरी अप्रत्यक्षरित्या का होईना पण तेंडुलकर समितीने काय केलं होतं, ओळख करून दिली होती। शब्द काय विचारलेला आहे की कोणत्या समितीने परिचित केली म्हणजे ओळख करून दिली। मग ओळख ही अप्रत्यक्षरित्या का होईना पण तेंडुलकर समितीने सांगितलं होतं की गरीब हा म्हणजे फक्त अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी नसून तर त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात। मग आंतरराष्ट्रीय ज्यावेळेस मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कॅल्क्युलेट करायला लागले तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये 3 गोष्टीचा तिथं संदर्भ घ्यायला लागले। एक म्हणजे काय, ते म्हणजे आरोग्य, 2 म्हणजे शिक्षण आणि त्या प्रकारचं असलेलं 3रं म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असणार आहे, म्हणजे हेल्थ,
एज्युकेशन्स आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ह्या 3 पॅरामीटर्सच्या आधारावर ज्या पद्धतीचं मल्टी डायमेन्शनली तिथं चेक करता येणार आहे तर ते आपल्याला तिथं चेक करायचं आहे. मग आरोग्याला त्या प्रकारचं असलेलं वेटेज दिलं होतं 1/6, त्याच्यानंतर शिक्षणाला 1/6 वेटेज होतं आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला 1/18 1/18 अशा प्रकारचं असलेलं वेटेज दिलं होतं. मग आरोग्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या तर बालमृत्यू दर असेल आणि त्या प्रकारचा असलेला जन्मदर असेल ह्या गोष्टी. शिक्षणामध्ये मीन स्कूलिंग्स किती आहे, पटरेषा किती आहे ह्या स्वरूपामध्ये. आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये मग मालमत्ता किती आहे, फरशी आहे का घरामध्ये, वीज आहे का, पेट्रोलियम्स आहे का, अशा विविध प्रकारच्या गोष्टीचं तिथे डायमेन्शनली तिथं घ्यायला गेले. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये किंवा एखाद्या देशाच्या संदर्भामध्ये पॉवर्टी जेव्हा कॅल्क्युलेट करायची असेल ती मल्टी डायमेन्शनली चेक करा, जेणेकरून काय होणार आहे क्लिअर पिक्चर होईल की किती लोक कशा पद्धतीचे दारिद्र्य आहे. दारिद्र्य असणं आणि त्याची इंटेन्सिटी असणं हा फार मोठा फरक असतो. त्यामुळं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सनी ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या होत्या क्लिअर केल्या होत्या. परंतु भारतामध्ये त्याची ओळख ऑलरेडी तेंडुलकर समितीने करून दिलेली होती. वनसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारलेला आपल्याला दिसून येतोय. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो आणि किती त्याचं पर्सेंटाईल आहे हे आपल्याला पुढे बघायचंच आहे. परंतु एवढं तरी बेसिक सध्या तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. चालायचं पुढं. चलो दुसरा क्वेश्चन घेऊया. डॉक्टर व्ही.एम. दांडेकर व डॉक्टर निळकंठ रथ यांनी नामांकित अर्थतज्ञांनी निश्चित केलेल्या दारिद्र्य रेषेच्या सीमेनुसार एका व्यक्तीस कमीत कमी प्रतिदिन किती कॅलरी डाएट मिळाला पाहिजे. बघा बेसिकली जर बघायला गेलं तर 1962 मध्ये आपल्याकडं एक कृती गट होता. तो कृती गटाच्या माध्यमातून आपण काय केलं होतं की भारतामध्ये कशा प्रकारची दारिद्र्यता आहे आणि किती स्वरूपातली आहे याचं खऱ्या अर्थाने मोजमाप करायला यांना काम दिलं होतं. परंतु त्याच्यामध्ये काही लॅक्युना असल्यामुळं आपण इन द इयर ऑफ 1971 मध्ये आपण दांडेकर रथ आणि निळकंठ यांच्या दांडेकर आणि निळकंठ रथ यांच्या सोबतीने आपण काय केली होती समिती नेमली. आणि समिती नेमल्यानंतर त्यांना काम दिलं की भारतामध्ये पॉवर्टी किती आहे, दारिद्र्य किती आहे हे तुम्ही आम्हाला आयडेंटिफाईड करून दिलं पाहिजे. मग त्यांनी पकडलं की एखाद्या व्यक्ती त्या काही पर्सेंटाईलमध्ये किंवा त्या प्रकारचे असलेल्या कॅलरीयुक्त जे पदार्थ आहे तो कॅलरीयुक्त किती पदार्थ खातो आणि तो पदार्थ किती रुपयाला भेटतो तर त्या स्वरूपाच्या माध्यमातून किंवा त्याच्या अंदाजावरून आपण काय करू शकतो तो गरीब आहे की नाही हे आपण बघू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल दांडेकर आणि रथ यांनी अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं काय एखादा व्यक्ती सरासरी त्याच्या जीवनमान चांगलं असण्यासाठी 2250 कॅलरी युक्त पदार्थ त्यांनी काय केले पाहिजे तिथं खाल्ले पाहिजे. मग 2250 युक्त कॅलरी पदार्थ कितीला येतं तर त्यावेळेस त्यांना सापडलं की 14 रुपयाला काय येणार आहे तेवढं येणार आहे. म्हणजे 14 रुपयामध्ये 2250 कॅलरी पदार्थ विकत घेऊ शकतो. मग जर एखादा व्यक्ती 14 रुपये देखील कमवू शकत नसेल तर तो त्यावेळेचा असलेला काय असणार आहे गरीब असणार आहे. अशा प्रकारचं असलेलं त्यांनी ते कॅल्क्युलेशन्स करायला सुरुवात केली. म्हणजे एका प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये किती रुपयामध्ये किती कॅलरी येऊ शकते आणि त्या किती रुपयामध्ये तो कॅलरी तेवढं कंझ्युम करू शकतो. मग तेवढे खर्च करू शकत नसेल तर तो कोण असणार आहे पुअर असणार आहे किंवा गरीब असणार आहे. असं स्पष्टपणे दांडेकर रथ यांनी काय केलेलं आहे तिथं कॅल्क्युलेशन्स केलेले आपल्याला दिसून येते. मग याच्यामध्ये त्यांना काय दिसलंय की त्यावेळेस म्हणजे इन द इयर ऑफ 1971 मध्ये ज्यावेळेस त्यांनी 1961 आणि 62च्या किमतीत कन्सिडर केल्या तर त्यावेळेस त्यांना असं दिसून आलं की संपूर्ण भारतामध्ये 41% पॉवर्टी होती. म्हणजे 41% हे दारिद्र्य होतं. त्याच्यापैकी 40% हे ग्रामीण भागामध्ये तर 50% हे शहरी भागामध्ये होताना आपल्याला त्यांना दिसून आलंय. म्हणजे दांडेकर रथांना असंही आढळून आलेलं आहे की शहरी भागामध्ये काय होती दारिद्र्याचं प्रमाण हे जास्त होतं. हे त्यांना कदाचित तेव्हा लक्षात आलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग अशा पद्धतीने 2250 कॅलरीयुक्त पदार्थ 14 रुपयाला भेटत नसेल म्हणजे तो 14 रुपये कमवायची त्याची ताकद नसेल तर तो व्यक्ती कोण असणार आहे गरीब असेल. अशा प्रकारचं त्यांनी ते कॅल्क्युलेशन केलेलं दिसून येते. म्हणजे थोडक्यात त्यांनी त्या प्रकारे संपूर्ण भारतामध्ये मग त्या प्रकारे शहरी भाग असो किंवा त्या प्रकारचा ग्रामीण भाग असो ह्या दोन्ही भागामध्ये जर एखादा व्यक्ती 2250 युक्त पदार्थ 2250 कॅलरीयुक्त पदार्थ खाऊ शकत नसेल तर तो गरीब असणार आहे असं तिथं स्पष्टपणे सांगितलेलं आपल्याला दिसून येते. परंतु ह्या गोष्टी कुठंतरी पुढच्या असलेल्या आयोगाला खटकलं.
तो आयोग म्हणजे काय, तो आयोग होता 1979चा. कधीचा होता, 1979चा. तो होता तो म्हणजे अलग गट. काय आहे, अलग गट. अलग गट. मग अलग गट यांनी काय सांगितलं की जे तुम्ही कॅल्क्युलेशन करताय ना पर्टिक्युलर कशासाठी, तर ग्रामीण आणि शहरी भागासाठी, तर हे एक त्या प्रकारची असलेली काय असणार आहे, कॅल्क्युलेशन चुकीचं आहे. अलग गटाचं म्हणणं काय होतं की ग्रामीण भागामध्ये त्या प्रकारचं असलेलं श्रमांचं काम हे जास्त असतं, म्हणून तिथं कॅलरी किती लागणार आहे, तर जास्त लागणार आहे. मग कॅलरी किती लागेल तिथं, तर 2400 कॅलरी लागेल. आणि शहरी भागामध्ये श्रम करण्याचं प्रमाण हे कमी असल्यामुळं तिथं 2100 कॅलरी लागणार आहे. म्हणजे थोडक्यात अलग गटाने सांगितलेलं आहे, जर तुम्हाला इथं जर ग्रामीण भागाची असलेली दारिद्र्य काढायचं असेल आणि शहरी भागाची दारिद्र्य काढायचं असेल, तर त्यावेळेस तुम्ही कॅलरी हे वेगवेगळे काढा. कारण की दांडेकर रथ यांनी काय केलं होतं, तर 2250 सरसकट पकडलं होतं शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी. परंतु त्या अलग गटाने सरळ सांगितलं की नाही, तसं नाही, ग्रामीण भागातले लोक जास्त काम करतात आणि शहरी भागातले लोक थोडं काम कमी करतात, त्यामुळे त्यांना लागणारी जी कॅलरीज आहे ती कॅलरीज काय लागणार आहे, कमी लागणार आहे. मग ग्रामीण भागासाठी तर 2400 आणि शहरी भागासाठी किती आहे, 2100 आहे. असं कोणी सांगितलं होतं, तर 1979 साली जेव्हा अलग गट स्थापन केलेलं आपल्याला दिसून येतं तेव्हा दिसतंय. मग आता त्यांनी सरळ सांगितलं की आता हे संपूर्ण भारतामध्ये आपल्याला तसं दिसून येणार आहे. मग अशा वेळेस त्यांनी सांगितलं की भारताचा जेव्हा तुम्हाला दारिद्र्य काउंट करायचं असेल तर ग्रामीण भागासाठी हे आणि शहरी भागासाठी हे करावं लागणार आहे. परंतु याला हे कोणीतरी खोडलेलं आपल्याला दिसून येते. मग नंतरचा काळ येतो त्या प्रकारचा असलेला 1989चा, तो म्हणजे कोण, तर लक्कडवाला कमिटी. कोण आहे, लक्कडवाला कमिटी. मग लक्कडवाला कमिटीचा रिपोर्ट झाला 1993ला तयार आणि गव्हर्नमेंटला सबमिट केला 1993ला. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही 2400 आणि 2100 कॅलरी जे पकडताय दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी, त्याच्यामध्ये एक मला रिफॉर्म सांगायचं आहे. ते म्हणजे काय की त्यांचं म्हणणं काय की तुम्ही संपूर्ण देशासाठी तुम्ही एकच काय पकडताय, तिथं त्या प्रकारची असलेली बिलो पॉवर्टी लाईन पकडताय. परंतु माझं म्हणणं आहे, लक्कडवाला समिती म्हणत होते, माझं म्हणणं आहे की प्रत्येक राज्यानुसार ही दारिद्र्याची रेषा म्हणजे बीपीएलची रेषा कशी आहे, वेगवेगळी आहे. कशी आहे, वेगवेगळी आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं बिहारचं असलेलं दारिद्र्य वेगळं, महाराष्ट्राचं दारिद्र्य वेगळं आणि त्या प्रकारे राजस्थानचं दारिद्र्य वेगळं. मग हे तुम्ही सगळं प्रत्येक राज्याचं दारिद्र्य रेषा ही वेगवेगळी असेल आणि तुम्ही काय करताय, एकच त्या प्रकारचं असलेलं एकच आहे अशा स्वरूपातली ही जी तुम्ही मांडणी करताय 2400 आणि 2100, हे काय आहे, चुकीचे आहे. मग संपूर्ण भारतामध्ये जेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असेल तेव्हा 2400-2100 हे ग्रामीण शहरी भाग पकडा, परंतु प्रत्येक राज्याची कॅलरी ही किंवा त्याची असलेली कॅपॅसिटी किंवा त्याची असलेली जी बीपीएल लाईन आहे ती कशी असणार आहे, वेगळी असणार आहे. हे कुठंतरी त्या प्रकारचं लक्कडवाला समितीने आपल्याला सांगितलेलं दिसून येते. म्हणजे बघा, आपण एक क्वेश्चन करतोय, त्याच्या मागचे असलेले भरपूर क्वेश्चनचे असलेले काही पॅरामीटर्स आहे तेही आपण काय करतोय, चर्चा करतोय. मग इथे किती सांगितलं होतं दांडेकर आणि रथ यांनी, तर 2250. त्याच्यानंतर तुमचं असलेला अलग गट आला 2400-2100 सांगितलं आणि संपूर्ण भारतासाठी एकच बीपीएल लाईन, परंतु प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी बीपीएल लाईन असायला पाहिजे, लक्कडवाला समितीने सांगितलेलं आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने हा दुसऱ्या क्रमांकाचा क्वेश्चन होता. ॲग्री प्री 2018चा क्वेश्चन विचारलेला दिसून येतोय. तिसरा क्वेश्चन घेऊ. भारतामध्ये सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती? शब्द विचारलेला आहे, होती. पहिली बघा, कंबाईंड गट क पूर्व परीक्षा 2018 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये खऱ्या अर्थाने जर कोणी पर्टिक्युलर पॉवर्टी बद्दल भाष्य केलं असेल तर ते म्हणजे कोण, तर माननीय श्री दादाभाई नौरोजी. पॉवर्टी विदिन द इंडिया कशा प्रकारे असेल, कोणत्या स्वरूपात असेल, तर त्यावेळेस त्यांनी तिथं राष्ट्रीय उत्पन्नाच्या माध्यमातून एक अंदाज बांधायला सुरुवात केली होती आणि भारतामध्ये किती पॉवर्टी होती किंवा दारिद्र्य होतं हे पहिल्यांदा त्यांनी वदवून केलेलं आपल्याला दिसून येतंय. परंतु नंतरच्या काळामध्ये म्हणजे 47-48च्या नंतरच्या काळामध्ये भारताच्या असलेल्या पर्टिक्युलर काही गोष्टीचं असलेलं मोजमाप करण्यासाठी एक एजन्सी होती, ती म्हणजे काय होतं, तर नियोजन आयोग. मग नियोजन आयोगाच्या माध्यमातून सुरुवातीच्या काही काळामध्ये, शब्द काय वापरतोय, सुरुवातीच्या
काही काळामध्ये आपण दारिद्र्याचं मोजमाप करायचं काम हे कोणाला दिलं होतं? नियोजन आयोगाला. नंतरच्या काळामध्ये 1954 असेल किंवा 1950 असेल, 51 असेल, त्याच्यानंतर CSO स्थापन झाला, NSSO आहे. ह्या सगळ्या संस्थाच्या माध्यमातून नंतर सांख्यिकी स्वरूपामध्ये आपण तिथं पॉवर्टी कॅल्क्युलेशन करायला लागलेलो दिसून येते. म्हणून आपण असं म्हणू शकतो की पहिले जर कोण करत होतं, नोडल एजन्सी कोण होती, तर तिथं नियोजन आयोग होतं. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. शब्द विचारला होता होती, कोणती होती, अशा प्रकारे आलं लक्षात. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर असणार आहे नियोजन आयोग. चौथा क्वेश्चन घेऊया. चौथा क्वेश्चन काय सांगतोय? भारतातील दांडेकर रथ यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी होता? अगदी सोपा. MPSC मेन्स 2017 मध्ये. मी मुद्दामून त्या प्रकारे हा क्वेश्चन डबल का घेतला? कारण की तुम्हाला दाखवायचंय की MPSC राज्यसेवेच्या 2017च्या मेन्समध्ये पण एवढे सिंपल क्वेश्चन येत आहे. मग काय आहे? दारिद्र्याचा अभ्यास करण्यासाठी. आपण बऱ्यापैकी चर्चा केली आहे, त्यामुळं सगळ्या गोष्टी माहिती असेल. पाचवा क्वेश्चन काय आहे? तेंडुलकर समितीने भारतामध्ये दारिद्र्य रेषेच्या मोजमापणीसाठी नवीन पद्धत सुचवली होती. या मोजणीमध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट पहिल्यांदा समाविष्ट केली होती? पहिल्यांदा शब्द वापरलेला आहे. वनसेवा मुख्य परीक्षा 2017चा क्वेश्चन आहे. मूलभूत अन्नपदार्थ, कॅलरीजवर आधारित प्रमाणक, आरोग्य व शिक्षणावरील खर्च आणि 30 दिवसाचा एक समान संदर्भ कालावधी, अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे. आपण आतापर्यंत बघितल्या की 71ची असलेली दांडेकरांनी रथ कमिटी होती, 1979ची असलेली त्या प्रकारची अलग गट होती, त्याच्यानंतर 1989ची होती ती म्हणजे कोण? लक्कडवाला कमिटी. परंतु ह्या सगळ्या कमिटीज असलेले काही लूफहोल्स भारत सरकारला सापडत गेले. भारताला एक कॉन्क्रीट स्वरूपातलं आणि सायंटिफिक आणि एकदम परफेक्टली मोजमाप करणारा व्यक्तिमत्व पाहिजे होता. परिणाम स्वरूप त्या प्रकारचं असलेलं 2005 मध्ये, कधी? 2005 मध्ये आपल्याकडं सुरेश तेंडुलकर सरांची असलेली काय झाली? अपॉइंटमेंट झाली. आणि सुरेश तेंडुलकर सरांना हे काम सोपवलं की भारताचं जे दारिद्र्य असेल त्याचं प्रॉपरली तुम्ही काय करा? मोजमाप करा. मग अशा स्वरूपामध्ये त्यांना हे काम दिल्यानंतर त्यांनी भारत सरकारला 2009 मध्ये काय केला? अहवाल आपला काय करून टाकला? सबमिट केला. आणि सबमिट केल्यानंतर त्यांना एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येत होती. आता त्याच्या मागची पार्श्वभूमी पण आपल्याला माहिती असायला पाहिजे होती. ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्याचं असलेलं प्रबळ वाढत होतं. प्रत्येक देशाला कुठंतरी आपल्या भारतामध्ये कशा पद्धतीची असलेली डेव्हलपमेंट चालू आहे किंवा प्रत्येक देशाला असं वाटत होतं की त्यांच्या देशामध्ये कशा प्रकारची डेव्हलपमेंट चालू होती, तर याच्यावर आधारित असलेले काही कॅल्क्युलेशन करायचे होते. मग तेंडुलकर सरांना पण आपल्या भारतामध्ये पण अशा प्रकारे काहीतरी वेगळं करावं असं वाटत होतं. परिणामी दारिद्र्याची परिभाषा आतापर्यंत खूप चौकटीच्या सीमेमध्ये आखून दिली होती. अन्न, वस्त्र, निवारा. कारण की सरकारचं मत होतं की पर्टिक्युलर जे एज्युकेशन आहे, जे हेल्थ सेक्टर आहे, ते कोण प्रोव्हाइड करणार आहे? तर गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करणार आहे. आणि सोबतच ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या व्यक्तीला ह्या गोष्टी नाही भेटणार आहे तो गरीब असू शकत नाही, कारण की ते काम कोणाचं असणार आहे? सरकारचं काम असणार आहे. त्यामुळं तिथं कुठंतरी ह्या गोष्टी चुकीच्या आहे हे तेंडुलकर समितीला आयडेंटिफाईड झालं. आणि तेंडुलकर समितीचं म्हणणं काय की जेव्हा तुम्ही दारिद्र्याची व्याख्या करता तर दारिद्र्याची व्याख्या ही फक्त काय? अन्न, वस्त्र, निवारा याच्या पलीकडे जाऊन त्या प्रकारचं असलेलं शिक्षण, त्या प्रकारचं असलेलं आरोग्य ह्या गोष्टीवर पण आधारित पाहिजे. म्हणजे एखादा व्यक्ती अन्न, वस्त्र, निवारा सोबत शिक्षण, त्या प्रकारचं असलेलं आरोग्य ह्या जर सगळ्या गोष्टी कॅरी करू शकत नसेल किंवा हे परचेस करू शकत नसेल किंवा हे खरेदी करण्याची त्याची ताकद नसेल तर तो व्यक्ती काय असणार आहे? दारिद्र्य रेषेखाली आहे असं संबोधण्याचा तिथं प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतोय. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस त्यांनी सगळं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केली तर त्यावेळेस त्यांनी दाखवलं की भारतामध्ये आरोग्य आणि शिक्षण ह्याही गोष्टी काय केल्या पाहिजे? कन्सिडर केल्या पाहिजे. म्हणून बघा, BPLची खरी व्याख्या आणि BPLच्या असलेल्या माध्यमातून भारतामध्ये जे खरं आपण पॉवर्टी लाईन काढायला लागलो ते तेंडुलकर समितीच्या माध्यमातून काढायला लागलो. आणि आयोगाचाही आवडता एरिया कोणता असेल तर तो काय आहे? म्हणजे तेंडुलकर समिती. मग तेंडुलकर समितीने ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा दाखवल्या तर त्यावेळेस आरोग्य आणि शिक्षणावरील खर्च तिथं दाखवलेला आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस त्यांनी तेंडुलकर समितीने 3 वर्षासाठी म्हणजे 2004-05 साठी, 2009-10 साठी आणि 2011-12 साठी अशा प्रकारचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलेलं आपल्याला दिसून येते.
मग त्यांनी जेव्हा कॅल्क्युलेशन केलं तर त्यांना दिसून आलं की 2004-5 मध्ये संपूर्ण भारतामध्ये नियर टू बी, जवळपास शब्द वापरतोय, 37% काय होते, पॉवर्टी होती. 2009-10ला नियर टू बी 29% काय आहे, पॉवर्टी आहे. आणि 2011-12ला त्या प्रकारचे 21% ही काय आहे, पॉवर्टी आहे. म्हणजे त्यांना असं दिसून आलं की दिवसंगणित काय आहे, आपलं इयर वाईज त्या स्वरूपाच्या माध्यमातून ही पॉवर्टी काय होत चालली आहे, कमी होत चाललेली आपल्याला दिसत आहे. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस त्यांनी बघितलं तर 2004-5ला एका प्रकारचं असलेलं ओडिसा ह्या राज्यामध्ये सर्वात जास्त पुअर पर्सन होते, म्हणजे पॉवर्टी जास्त होती. त्याच्यानंतर 2009-10ला बिहार होतं आणि त्याच्यानंतर 2011-12ला त्या प्रकारचं असलेलं छत्तीसगड, म्हणजे ओबीसी ज्याला आपण म्हणतो, हे ओबीसी जे स्टेट्स आहे, हे ओबीसी स्टेट्स म्हणजे काय आहे, ओडिसा, बिहार आणि छत्तीसगड हे जे स्टेट्स आहे, हे स्टेट कंटिन्युअसली काय दाखवत आहे, पॉवर्टी याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून त्यांनी बऱ्यापैकी काही रिकमेंडेशन्स गव्हर्नमेंटला दिले आणि त्यांनी सांगितलं ही पॉवर्टी इरॅडिकेशनचे प्रोग्राम आपल्याला लवकरात लवकर लॉन्च करावे लागणार आहे. कारण की त्याच्यामध्ये सांगितलं होतं आरोग्य आणि शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे आणि तो व्यक्तिनिशीर पकडला पाहिजे, ना की गव्हर्नमेंटची कामं आहे म्हणून तुम्ही त्याला कॅल्क्युलेट करू नका. आणि मोजमापनाची जी पद्धत आहे तीही चुकीचं आहे. मग मोजमापनाच्या पद्धतीमध्ये काय चूक होती तर पहिले ते सगळे UPR काय आहे, UPR युनिव्हर्सल प्रिन्सिपल रिकॉल पिरियडच्या माध्यमातून चेक करत होते की कशा प्रकारची पॉवर्टी आहे. परंतु त्याच्यानंतर तेंडुलकर कमिटीने MRP याचा वापर केलेला दिसून येतोय. मग आता ह्या प्रकारचा असलेला MRPचा वापर करून तिथं सांगण्यात आलेलं आहे मिक्स रिकॉल पिरियड. मिक्स रिकॉल पिरियड म्हणजे काय की त्या प्रकारचं असलेलं जर तुमचे 365 दिवसामध्ये म्हणजे तब्बल एका वर्षामध्ये तुम्ही खाण्याच्या व्यतिरिक्त अजून कशा गोष्टीवर खर्च करता, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं कुटुंब आहे आणि एखादं कुटुंब 365 दिवसामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये तुमचं असलेलं जे अन्नपदार्थ आहे हे अन्नपदार्थ सोडून बाकीचे जे काही खर्च आहे म्हणजे अनावश्यक खर्च जे आपण म्हणतो की ज्याच्याकडे पैसा जास्त असतो तर त्या पद्धतीने तो खर्च करतो. पहिले लोक फक्त अन्नपदार्थावर खर्च करणारे होते, म्हणजे जो कोणी पुरणपोळी खायचा तर तो खूप श्रीमंत समजला जायचा. परंतु नंतरच्या काळामध्ये अन्नपदार्थ नाही तर बाकीचे खर्च आहे जसे की कपडे, लत्ते, बूट, चपला, मग याच्यावर तुमची पॉवर्टी ठरवायला लागलेली. आज पण बघतो ना आपण, एखादा व्यक्ती चांगले कपडे घातले तर आपण तो काय म्हणतो, नाही हा दारिद्र्य नाहीये. परंतु एखाद्या व्यक्तीने कपडे थोडा खराब घालू द्या, लगेच याला आपण कॅल्क्युलेट करतो हा गरीब माणूस दिसतोय. बरं, म्हणजेच काय की ज्यावेळेस तुमच्या तेंडुलकर समितीला असं वाटत होतं की पर्टिक्युलर जे UPRचा पद्धत वापर करत होते तो चुकीचा आहे, आता कशाचा वापर केला पाहिजे, मिक्स रिकॉल पिरियडचा वापर केलेला आपल्याला गरज पडावी लागणार आहे. नंतरच्या काळामध्ये 11-12ला परत रंगराजन समिती स्थापन केली. मग रंगराजन समितीनेही त्या प्रकारचा बदल याच्यामध्ये सुचवला. आता MRP नाही तर MRPचा वापर करावा लागेल, मिक्स मॉडिफाईड रिकॉल पिरियडचा वापर करावा लागेल, तर कुठंतरी भारतामध्ये पॉवर्टी किती आहे हे आपल्याला एक्झॅक्टली कळू शकतं. मग अशा पद्धतीने तेंडुलकर समितीने हे सगळ्या गोष्टी केलेल्या तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात? मग हे सगळं व्यवस्थित आपल्याला समजून घेणं आहे. वन सेवा मुख्य परीक्षा 2017चा क्वेश्चन आहे. 5वा क्वेश्चन्स आपण बघितला आहे ज्याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षणावरील खर्च हे एक वेगळ्या बास्केटमध्ये म्हणजे बास्केटमध्ये कन्सिडर करता वेळेस तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे पॉवर्टी लाईन डिसाईड करता वेळेस यू हॅव टू टेक द बास्केट्स अँड विदिन दॅट बास्केट यू हॅव टू बी कॅल्क्युलेट द एक्सपेंडिचर्स ऑफ द इंडिव्हिज्युअल्स ऑन द अन्नपदार्थ, ऑन द शिक्षण आणि ऑन द त्या प्रकारचं असलेलं आरोग्य. अशा प्रकारे किती खर्च करतो हे कॅल्क्युलेट केलं पाहिजे. चालायचं पुढं. चला, पुढचा क्वेश्चन आहे 6 क्रमांकाचा. तो आहे भारतात अलीकडे काळात उपलब्ध असलेल्या 2004-5 माहितीनुसार दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण 28% आहे. या लोकसंख्येच्या आहारातून मिळणाऱ्या उष्मांकांचे म्हणजे कॅलरीचे प्रमाण डॅश आहे. कृषी सेवा पूर्व परीक्षा 2017चा आहे. आता याच्यामध्ये आपण ऑब्झर्व करू शकतो की 3000 तर असू शकत नाही, 2850 नाहीये, 2600 नाहीये, तर राहिलं काय तर 2450 आहे. कारण की आता बघा डे बाय डे त्या प्रकारचं असलेलं आपण
कॅलरीयुक्त पदार्थ आणि त्या स्वरूपात असलेल्या ज्या काही गोष्टी न्यूट्रिशनल व्हॅल्यूच्या असलेल्या गोष्टी असेल ते कन्झम्पशन करण्यावर फोकस करतोय. त्यामुळं कॅलरी जास्त लागणार आहे आणि त्यामुळं कॅलरीचं कन्झम्पशन वाढणं गरजेचं असतं. त्यामुळं पॉवर्टी लाईनचं ही जेव्हा डेफिनेशन केलं जाणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी तिथं फाइंड आउट करणं गरजेचं आहे. म्हणून प्रतिदिन 2450 कमी कॅलरीज अशा प्रकारचं प्रमाण तिथं दिलेलं आहे. आलं लक्षात? फार फॅक्च्युअल डेटा होता, विद्यार्थ्यांना खूप कन्फ्यूज झालं, पण लॉजिकली तुम्ही सॉल्व्ह करू शकत होते. पुढचा क्वेश्चन घेऊया. कुटुंब बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता, शब्द काय आहे? शक्यता अशा वेळी जास्त असते जेव्हा वंचिता निर्देशांक हा 20% पेक्षा जास्त पण 33% पेक्षा कमी, 33% पेक्षा जास्त पण 50% पेक्षा कमी आणि 25% पेक्षा जास्त पण 50% पेक्षा कमी असते. मग अशा वेळेस हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 बद्दल क्वेश्चन आहे. मी आता जो चर्चा केली आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, मग मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो आहे तो या गोष्टीवरच आधारलेला आपल्याला दिसून येतोय. मग याच्यामध्ये काय आहे तर त्या प्रकारचं आरोग्य बघितलं जातं, त्या स्वरूपातलं असलेलं आपल्याला शिक्षण बघितलं जातं आणि त्याच्यानंतर आहे जीवनमानाचा दर्जा किंवा ज्याला आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हटलं जातं. या आधारावर हा चेक केला जातो. मग ज्यावेळेस मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स 0 to 100च्या स्पेक्ट्रममध्ये मोजला जातो. मग 0 to 100च्या स्पेक्ट्रममध्ये म्हणजे काय तर 0% म्हणजे काय, तिथं डिप्रायव्हेशन बिलकुलच नाही. जिथं एखादा देश जर 100% त्या प्रकारचा त्याचा रेंज असेल तर तो 100% काय असणार आहे, गरीब देश असणार आहे. थोडक्यात असं कन्सिडर होतं. मग त्यांनी स्पेक्ट्रम काढला. मग त्यांनी काय काढला 20% काय 20% ते 33% आणि त्या प्रकारचं असलेलं 33% ते 50% आणि 50%च्या असलेल्या पुढं जो कोणी असेल. मग जेव्हा दारिद्र्य एखाद्या देशाचं काढायचं असेल मल्टी डायमेन्शनली म्हणजे ह्या सगळ्या डायमेन्शनली एखादा देश गरीब आहे का हे बघायचं असेल तर त्यावेळेस जर एखाद्या देशाला 20 ते 33% त्याचा जर देश असेल तर तो काय आहे, शक्यता आहे. काय आहे, शक्यता आहे की तो काय होणार आहे पुढे जाऊन 100% गरीब होणार आहे. कसा गरीब होणार आहे, मल्टी डायमेन्शनली गरीब होणार आहे. हे असं तिथं संदर्भ घेतला. आणि 33% 50% असेल तर तो 100 त्या प्रकारचं असलेलं मल्टी डायमेन्शनली कसं आहे, गरीब होण्याची बऱ्यापैकी काय त्याची तसे लक्षणं दिसत आहे. आणि त्या प्रकारचं असलेलं तिथं काय आहे 50% पेक्षा जास्त आहे म्हणजे तो काय आहे त्या प्रकारे तो खूपच काय आहे, गरीब आहे असं कन्सिडर केल्या जाणार आहे. म्हणजे अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस तुम्ही तिथं काढतात तर व्हल्नरेबल्स ज्याला आपण म्हणतो तर हे व्हल्नरेबल्स म्हणजे काय 50% पेक्षा जास्त काय असणार आहे त्याचा स्पेक्ट्रम जर तिकडे जात असेल आणि त्या प्रकारचा 33 ते 50% होत असेल तर तिथं आपण काय म्हणू शकतो की तो आता असुरक्षित आहे. म्हणजे तिथं त्या प्रकारे होण्याची काय आहे म्हणजे तो झालेला आहे. 33%च्या आणि 50%च्या मध्ये असेल म्हणजे तो गरीब देश आहे. आणि त्या प्रकारचा असलेला 20 ते 33 असेल तर शक्यता नाकारता येत नाही की तो गरीब होण्याची शक्यता असेल. त्यामुळं इथं विचारलंय काय वंचित निर्देशांक, मग 20% पेक्षा जास्त पण 33% पेक्षा कमी असते. अशा प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो की शक्यता आहे. परंतु लक्ष ठेवायचं आता इथं काय विचारलेलं आहे 20% पेक्षा जास्त पण 33% पेक्षा कमी असते. मग आता ही शक्यता आहे परंतु आहेच असा जर शब्द आला असता तर इथं 33% पेक्षा तर 50% पेक्षा हे तिथं कन्सिडर करावं लागलं असतं. त्यामुळं ए स्टेटमेंट आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. हे लक्ष ठेवा. इथं शक्यता शब्द विचारलेला आहे आणि आहे शब्द काय आहे याच्यावर इथं फोकस करणं आपल्याला अपेक्षित आहे. आलं लक्षात? चालायचं पुढं. मग चला पुढचा क्वेश्चन आहे 8वा क्वेश्चन. सन 2009 मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ समितीचा अहवाल यांनी सादर केला. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017. मी तुम्हाला काय सांगितलं आयोगाचे फेवरेट व्यक्तिमत्व दारिद्र्याच्या संदर्भामध्ये ते म्हणजे कोण तर प्रोफेसर SD तेंडुलकर आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात? त्यामुळे हे तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. 9वा क्वेश्चन काय, भारतातील दारिद्र्य संकल्पनेचा किमान उष्मांकाशी संबंध कोणी जोडला आहे. आता बघा किमान उष्मांकाशी संबंध मी तुम्हाला सांगितलं की 1971ला दांडेकर आणि रथ समिती स्थापन केली आणि त्यांनी सांगितलं की 2250 उष्मांक म्हणजेच काय
कॅलरी. उष्मांकच म्हणजे काय? कॅलरी. मग 2250 कॅलरी युक्त पदार्थ खाऊ शकत नसेल तर तो व्यक्ती कोण असणार आहे? गरीब असणार आहे. मग अशा वेळेस दांडेकर आणि रथ या प्रकारचं असलेलं आन्सर आपल्याला तिथं दिसून येतं 1971चं. येतं लक्षात? सोपा क्वेश्चन होता 9वा. 10वा क्वेश्चन आहे, सुरेश तेंडुलकर सरांनी समितीने अगोदरच्या दारिद्र्याच्या अनुमान पद्धतीने 3 त्रुटी दाखवल्या, त्या म्हणजे डॅश डॅश राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 मध्ये विचारलाय. मग कोणत्या त्रुटी त्यांनी दाखवल्या? मग अन्न घटक कालबाह्य, चरणवाढीचा सदोष निर्देशांक, जन्मदर निर्देशांक, शासनाद्वारे शिक्षण व आरोग्याची असलेली सुविधाचे पुरवठा. मग अशा स्वरूपामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांनी सांगितलं होतं की शासनच शिक्षण आणि आरोग्य देतंय, हे तुम्ही कन्सिडर करू नका. कारण की त्यांचं मत होतं की प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न वाढत चाललंय आणि प्रत्येक व्यक्ती आता तो गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये त्याच्या लेकराला टाकल, हे गृहीत धरू नका. दुसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्तीचा पॉकेट एक्सपेंडिचर वाढत चालला आहे. तो आरोग्याची सेवा घेण्यासाठी तुमच्या शासकीय स्वरूपातल्या शाळेमध्ये आरोग्य व्यवस्थेमध्ये जाणार नाही, तो प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाईल. मग अशा वेळेस तुमचे असलेले हे जे कॅल्क्युलेशन तुम्ही करताय की प्रत्येक व्यक्ती शिक्षण घ्यायला सरकारकडे जाईल आणि त्यामुळे तो गरीब नसणार आहे, अशा प्रकारचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू नका. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं, शासनाद्वारे शिक्षण व आरोग्याच्या सुविधांचा पुरवठा हा कसा कॅल्क्युलेट करावा हे त्यांनी काय केलं होतं? नवीन अनुमान पद्धतीमध्ये टाकला होता. जन्मदराचा निर्देशांक वगैरे काही बोललेलं आपल्याला दिसून येत नाही. सी गेलं म्हणजे काय झालं? ABD आपल्याला तिथं दिसून येते. आणि त्यांनी हेही दाखवलं होता की जो चलनवाढीचा सदोष निर्देशांक आहे, म्हणजे जे इन्फ्लेशन तुम्ही मोजताय, कारण की प्रत्येक व्यक्तीचा एक्सपेंडिचर कधी काउंट होणार आहे किंवा कसा इफेक्टिव्हली आहे हे कधी कळतं? ज्यावेळेस इन्फ्लेशन असेल. इन्फ्लेशन जास्त तर त्यावेळेस माणूस खर्च कमी करतो. मग इन्फ्लेशन जर जास्त होत असेल किंवा कमी होत असेल, कमी झालं तर खर्च वाढणार आहे आणि जर जास्त आलं तर खर्च कमी होणार आहे. मग हे जेव्हा तुम्ही इन्फ्लेशन काउंट करता तर ते प्रॉपरली करायला पाहिजे. मग त्याच्यामध्येही काय आहे? दोष आहे. अन्न घटक हा कालबाह्य झालेला आहे. फक्त खाण्यावरून तो गरीब आहे का श्रीमंत आहे हे कॅल्क्युलेट करू नका. म्हणजे अगदी सुरेश तेंडुलकर सरांनी हसी मजाकमध्ये असं सांगितलं होतं, म्हणजे ज्यावेळेस ते डिस्कशन चालू होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की एखादा व्यक्ती त्यांनी ठरवलंच की मला फक्त आणि फक्त 4 महिने जेवायचे 12 महिन्यातले, मग तो काय खरंच गरीब झाला का? तो कदाचित डाएटवर असू शकतो 4 महिन्याच्या, त्याला फक्त स्वतःची बॉडी रिकवर करायची असेल, मग अशाच तो गरीब असेल का? गडगंज श्रीमंत माणूस जेव्हा डाएटवर जातो तर त्यावेळेस तो कदाचित 2 महिने 3 महिने खाणार नाही, मग तो काय गरीब असेल का? म्हणजेच तुम्ही अन्न घटक जो पकडताय तो फक्त अन्न घटक पकडू नका, बाकीचेही डायमेन्शन्स काय करा त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करा. मग अशा पद्धतीचा असलेला संदर्भ घेता वेळेस अ, ब आणि ड तिथं येतो, म्हणून वरील ABD आपल्याला तिथं दिसून येतंय. आलं लक्षात? हा आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016चा 10वा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन, भारत सरकारच्या खालीलपैकी दारिद्र्य निवारणाच्या कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत गरिबांना कमी दरामध्ये धान्य दिले जातात? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016. अगदी सोपा क्वेश्चन आहे. आज आपल्याला माहिती की भारतामध्ये नियर टू बी जर बघायला गेलं तर 18 ते 20% पर्यंत पॉवर्टी ही वाढलेली इन द सेन्स सध्या पर्सेंटाईलमध्ये आहे. आणि रिसेंटली मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स 2023चा तो सांगतोय की साऊथ आफ्रिका कंट्री सारखी जी पोझिशन होती ती पहिली भारताची होती इन द इयर 2005-06 मध्ये, परंतु भारताने बऱ्यापैकी कोपअप केलेला आहे. पॉवर्टी लाईनच्या खाली असलेले लोक नियर टू बी 4.5 ते 5 कोटी लोकांना आपण वरती आणलेलं आपल्याला दिसून येत आहे. हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स बद्दल आता जो 2023चा रिपोर्ट आहे तो भाष्य करतोय. आणि ह्या स्वरूपामध्ये भारताने बऱ्यापैकी चांगली किमया दाखवलेली आहे की भारत हा आता दारिद्र्याच्या खाली रेषेखाली राहणारा देश नाहीये. मग अशा स्वरूपामध्ये भारताने काय केलं तर PDS सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, याच्यातून 2 रुपये किलो धान्य, 3 रुपये किलो कडधान्य, अशा विविध प्रकारच्या असलेल्या काही स्कीम तिथं लॉन्च केलेल्या आपल्याला दिसून येत आहे. गहू, तांदूळ, डाळी ह्या सगळ्या गोष्टी आपण फ्रीमध्ये असल्यासारख्याच आपण गरीबातल्या गरिबांना वाटतोय. मग याच्यातून काय दिसतंय की आपल्याकडे ही जी PDS सिस्टीम आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, ही आपण कमी दरामध्ये देतोय. अगदी सोपा लॉजिकेबल क्वेश्चन्स होता, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 12वा आहे, तेंडुलकर समितीच्या शिफारसीवरून दारिद्र्य रेषा ठरविण्यासाठी पुढील बाबीवर खर्च समाविष्ट करण्यात यावा. परत रिपीट क्वेश्चन तेंडुलकर समितीचा आहे, लक्ष ठेवणं गरजेचं आहे. STI मीन्स 2016चा क्वेश्चन आहे. शिक्षण, आरोग्य आणि त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये इथं तिसरा ऑप्शन दिलेला आहे, तो म्हणजे काय? ऊर्जा वापर.
मग तेंडुलकर समितीने तिथं ठरविण्यासाठी कोणता खर्च समाविष्ट करण्यात यावा असं सांगितलेलं आहे. मग अशा वेळेस आपल्याला दिसतंय अ आणि ब म्हणजे शिक्षण आणि आरोग्य हे तिथं ऍड करावं असं सांगितलेलं आहे. 12वा क्वेश्चन STA मेस 2016चा. 13 नंबरचा क्वेश्चन काय आहे? नियोजन आयोगाच्या 2012च्या प्रसिद्धी पत्रकानुसार 2009-10 मध्ये गरिबीमध्ये कोणत्या राज्यांचा प्रथम क्रमांक लागतो? आता बघा इथं त्या प्रकारचं असलेलं विचारलेलं आहे. नियोजन आयोगाच्या 2012च्या प्रसिद्धी पत्रकानुसार 2009-10 मध्ये गरिबीमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? STA प्री 2016चा क्वेश्चन आहे. मग आपल्याला माहिती आहे की 2009 मध्ये काय 2009 मध्ये बिहार होतं. कोणतं होतं? बिहार. मग त्या प्रकारचं असलेलं काय असणार आहे? बिहार हे उत्तर तिथं असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं त्याचे पहिले कोण होतं तर ओडिसा होतं, त्याच्यानंतर बिहार आणि त्याच्यानंतर सी म्हणजे छत्तीसगड होतं. कारण की 2009-10 मध्ये विचारलेलं आपल्याला दिसून येत आहे. 12 मध्ये विचारलेले का नाही, पत्रक दाखवलेलं आहे. त्यामुळं क्वेश्चन काय आहे तो प्रॉपरली रीड केला पाहिजे. 13वा क्वेश्चन झाला. 14वा क्वेश्चन काय? रंगराजन समितीच्या मते 2011-12 बघा आपल्याकडं 2011-12ला ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याकडं एक अजून समिती स्थापन केली ती म्हणजे रंगराजन समिती. आणि रंगराजन समितीने बऱ्यापैकी तेंडुलकर समितीचे असलेले जे काही मोजमापणीची पद्धत आहे ते खोडून टाकलेले आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा स्वरूपाच्या माध्यमातून रंगराजन समितीने काय रिकमेंडेशन दिले आहे त्याच्यावर क्वेश्चन आहे. मग त्यांनी सांगितलंय रंगराजन समितीच्या मते 2011-12 मध्ये काय कोणत्या प्रकारच्या गोष्टी आहे. STA प्री 2016ला क्वेश्चन विचारला. भारतातील टोटल गरिबी 29.5 हे काय आहे दारिद्र्य रेषेखाली आहे. त्याच्यातील ग्रामीण भागामध्ये किती आहे 31.9 आणि शहरी भागामध्ये 26.4 आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की टोटल किती गरिबी आहे 29 आहे. मग रुरल एरियामध्ये त्या प्रकारचं असलेलं 31% आहे आणि अर्बन एरियामध्ये ती किती आहे 24% आहे. अशा प्रकारे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. तर हे बोथ स्टेटमेंट्स काय आहे बरोबर आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या माध्यमातून त्यांनी परिभाषित केलेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टी आपण काही स्वीकारल्या काही स्वीकारलेल्या दिसून येत नाही. नंतर 2015-16 मध्ये पनगडिया जो गट आहे तो गटही आपण काय केलेला आहे स्थापन केलेला आहे. त्यामुळं आपल्याकडं सध्या तरी तेंडुलकर समितीच्याच माध्यमातून काय करतोय आपण सगळे कॅल्क्युलेटिव्ह मेथड्स काढतोय आणि पॉवर्टी लाईन ही डिसाईड करतोय हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग 14व्या प्रश्नाचं उत्तर हे अ आणि ब दोन्ही असणार आहे. आलं लक्षात? चालायचं पुढं. चलो 15वा क्वेश्चन काय आहे? प्राध्यापक तेंडुलकर यांची दारिद्र्य मोजमापीची संख्या नियोजन मंडळाच्या अंदाजापेक्षा जास्त भरली का भरली? कारण की त्या पद्धतीने तेंडुलकर समितीने ज्या गोष्टी सांगितल्या की एखादा व्यक्ती दारिद्र्य आहे मग ही दारिद्र्याची जी रेषा आहे ती कदाचित तेंडुलकर समितीची जास्त दिसली का? कारण की त्या व्यक्तीचा खर्च त्यांच्याकडनं वाढवला गेला होता. मग तो का वाढला गेला मग त्यांना तिथं सांगितलं होतं. मग त्यांनी काय सांगितलं की कोणत्याही गोष्टीच्या स्वरूपामध्ये जेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य काय शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च यांचा काय केला होता त्यांनी समावेश केलेला आपल्याला दिसून येतोय. मग अशा स्वरूपामध्ये त्यांच्या ह्या दोन गोष्टीमुळं तिथं खर्च वाढल्यामुळं तो व्यक्ती जो खर्च करू शकत नसेल तर त्याच्या वेळेस त्या प्रकारची दारिद्र्य रेषा निघणार आहे. म्हणजे सोप्या भाषेमध्ये फॉर एक्झाम्पल पहिले म्हणजे तेंडुलकर समितीच्या पहिले जर आपण असं बघायला गेलं की 100 रुपये म्हणजे 100 रुपये एखादा व्यक्ती कमवत नसेल उदाहरण देतोय 100 रुपये एखादा व्यक्ती कमवत नसेल तर तो कोण असणार आहे BPL असणार आहे असं पहिले ठरायचं. परंतु जेव्हा तेंडुलकर समिती आली मग त्यांनी काय सांगितलं फक्त 100 रुपये का पकडले तुम्ही तर फक्त 100 रुपये कशावर पकडताय तुम्ही अन्नाच्या खर्चावरचा पकडताय. परंतु तेंडुलकर समिती म्हणे बिलकुल नाही आपण काय करू शिक्षण 25 आणि आरोग्य 25 म्हणजे अशा प्रकारचं असलेलं 150 रुपये जर एखादा व्यक्ती खर्च करत नसेल आणि तो जर खर्च करू शकत नसेल तर तो व्यक्ती कोण असणार आहे BPL असणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. म्हणजे दारिद्र्याची रेषा त्यांनी काय केली उंचावलेली आपल्याला दिसून येते. मग तोच क्वेश्चन आहे की दारिद्र्याचं मोजमापीची दारीची संख्या ही अंदाजापेक्षा जास्त ठरली का? कारण की त्यांनी इथं शिक्षण एज्युकेशन आणि त्या प्रकारचं असलेलं जे आरोग्य आहे ते आरोग्य कॅल्क्युलेट केलेलं दिसून येते. त्यामुळं याचं पहिलं आन्सर असणार आहे यामध्ये शिक्षण आणि आरोग्यावरील खर्चांचा समावेश केलेला आहे असं सांगितलेलं आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येऊ शकतं. पुढचा क्वेश्चन आहे पुढचा क्वेश्चन कायचा आहे 16वा क्वेश्चन आहे
दारिद्र्य निर्मूलनासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित केलेली आहे? STI-MENS 2015चा क्वेश्चन आहे. बघा, भारताच्या असलेल्या नियोजन आयोगाबद्दल तिथं क्वेश्चन विचारला आणि त्यांनी विशेषतः STI-MENSच्या ओरिएंटेशनने क्वेश्चन विचारलेला आहे की आपल्या भारत सरकारने कोणते कोणते स्टान्स घेतलेले आहे, कोणते कोणते पॅरामीटर्स उचललेले आहे टू इरॅडिकेट अवर पॉवर्टी विद इन द इंडिया. मग अशा प्रकारे कशा पद्धतीने, तर इथं विचारलं आहे एकात्मिक ग्रामीण विकास योजना IRDP, त्याच्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना NREP, त्याच्यानंतर ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना. ह्या तिन्ही योजना आणि याच्याही व्यतिरिक्त अजून भारताने भरपूर अशा योजना वापरल्या की त्याचा मूळ उद्देश भारतातून पॉवर्टी लाईन काय करायची आहे, कमी करायची आहे, इरॅडिकेशन्स करायचे. मग IRDP कधीची आहे? 1980. NREP पण कधीची आहे? 1980. आणि RLGP कधीची आहे? 1983ची आहे. हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग अशा स्वरूपातून याचं नंतर रूपांतर झालं सुवर्ण ग्राम जयंती योजना जी आहे त्याच्यामध्ये. मग नंतरचा असलेल्या काळामध्ये ह्या सगळ्या योजना मर्ज होताना आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा प्रकारचं असलेलं वरीलपैकी सर्व हे आन्सर असणार आहे 16व्या क्वेश्चनचं. चलायचं पुढं. चला, पुढचा क्वेश्चन आहे 17वा. परत तेंडुलकर समितीच्या संदर्भात तेंडुलकर सूत्राप्रमाणे दारिद्र्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली, याचे कारण का? कारण की बघा, तेंडुलकर समितीने अहवाल दिला 2009ला. गव्हर्नमेंटला बऱ्यापैकी त्याच्यातून काही गोष्टी कळाल्या. गव्हर्नमेंटने त्याच्यावर प्लॅन ऑफ ॲक्शन बनवलं आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून बऱ्यापैकी गव्हर्नमेंटनी त्याच्यामध्ये रिफॉर्म्स केले की भारतातली पॉवर्टी लाईन कशी आपल्याला काय करता येईल, उंच करता म्हणजे इरॅडिकेट कसं करता येईल. मग अशा वेळेस कोणती कोणती कारणं होती की ज्याच्यामुळं भारतामध्ये बऱ्यापैकी दारिद्र्य कमी झालं? STI मुख्य परीक्षा 2014 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. मग उच्च विकास दर, यस ॲब्सोल्युटली. मनरेगावरील वाढीव खर्च, यस ॲब्सोल्युटली. उच्च किमतीचा तर काही संबंधच येत नाही, कारण की किमती वाढल्या तर दारिद्र्य प्रमाण वाढत असतं. कारण की किमती जास्त झाल्या, एखाद्या तेलाची 1 लिटरची जर बॅग आपण 500 रुपयाला केली तर गरीब लोक घेतील का? नाही. त्यामुळं याचा आन्सर असू शकत नाही. सर्वसमावेशक विकास त्या प्रकारचा तेव्हा नव्हताच, म्हणून C आणि D हे नव्हते. म्हणजे उरले काय? A आणि B आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग A आणि B कुठं आहे? तर A आणि B आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग तेंडुलकर समितीने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर गव्हर्नमेंटनी विकासाचा दर वाढविण्यासाठी भरपूर एक्सपेंडिचर केलं. मग प्लॅन एक्सपेंडिचर केला, नॉन प्लॅन एक्सपेंडिचर केला, भरपूर काही गोष्टीमध्ये लोकांवर त्या प्रकारे खर्च केला, हेही आपल्याला दिसतंय. सोबतच त्या माध्यमातून मनरेगा जी आपल्याकडे स्कीम आहे 2005ची, त्या स्कीम अंतर्गत अकुशल कामगारांना 100 दिवसाचा हमी स्वरूपातला रोजगार आपण देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून काय झालं तर त्या लोकांच्या हातामध्ये पैसा आला की एक्सपेंडिचर आला तर तो असलेल्या अवंतर गोष्टीवरही काय करायला लागला? खर्च करायला लागला. मग आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा संदर्भ घेतो त्या एक्सपेंडिचर वाढत गेलं आणि त्यामुळे दारिद्र्याची रेषा ही कमी होताना आपल्याला नंतरच्या काळात दिसून येते. म्हणून अ आणि ब हे काय असणार आहे, ह्याचं उत्तर असणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. 18वा क्वेश्चन घेऊया. खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने योग्य आहे? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014. दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचा उद्देश गरिबांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणे आहे. ॲब्सोल्युटली, बेसिकली, लॉजिकली आहे. भारत सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजना ही दारिद्र्य निर्मूलनाच्या हेतूने सुरुवात केलेली आहे. आता इथं नावातच आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना. आता मला एक सांगा मित्रांनो, राष्ट्रीय कृषी विकास योजना ही दारिद्र्य निर्मूलनाच्या बाबतीत आहे का? मग अशा स्वरूपामध्ये जर आपण बघायला गेलं तर ही योजना आहे त्या प्रकारची 2010ची. आणि ही योजना कशासाठी आहे तर कृषी घटकाशी आहे. कशाशी आहे? कृषी घटकाशी. मान्य आहे की दारिद्र्याचं प्रमाण ग्रामीण भागात आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य निर्मूलनासाठी ही स्पेसिफाईडली योजना आहे का? तर बिलकुल नाही. हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे फक्त ए स्टेटमेंट काय असणार आहे? बरोबर असणार आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014चा. कारण की ही योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना ही कधीची आहे? 2010ची. कृषी घटकासाठी आहे, कृषीच्या उत्पन्नाच्या वाढीसाठी आहे. मग त्याच्यामध्ये गहू, तांदूळ, कडधान्य यांचं प्रमाण कसं वाढेल तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सांगण्यात आलेलं आपल्याला तिथं दिसून येत आहे. त्यामुळं ही 7वी योजनेच्या अंतर्गत वापरली गेलेली ही योजना आहे. त्यामुळं याचा संबंध इथं नाहीये, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे 19वा. मानवी दारिद्र्य निर्देशांकाचा मोजमाप खालीलपैकी कोणत्या निकषाच्या आधारे केली जाते?
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014. मग अशा वेळेस आपल्याला इथं विचारलेलं आहे की मानवी दारिद्र्य निर्देशांक म्हणजे त्या प्रकारचं असलेलं आपल्याला कशा स्वरूपातलं आहे, तर दीर्घ आयुर्मान, राहणीमानाचा दर्जा आणि आरोग्य व्यवस्था ह्या सोबतच त्या प्रकारचं असलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला इथं शिक्षणही आता बघावं लागणार आहे येत्या आगामी काळामध्ये. म्हणून सध्या तरी दीर्घ आयुमान, राहणीमानाचा दर्जा आणि आरोग्य व्यवस्था याच्यावर तुमचं असलेलं दारिद्र्याचं रूपरेषा ही ठरविल्या जाते, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 क्वेश्चन विचारलेला आहे. पुढचा क्वेश्चन, सापेक्ष गरिबाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014. बघा, आता दारिद्र्याचे दोन प्रकार असतात, एक आहे सापेक्ष आणि दुसरा आहे निरपेक्ष. त्याला म्हणलं जातं रिलेटिव्ह पॉवर्टी आणि दुसरा आहे ॲब्सोल्यूट पॉवर्टी. मग हे त्या प्रकारची रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय, तर सापेक्ष दारिद्र्य आणि तुमचं असलेलं ॲब्सोल्यूट आहे म्हणजे निरपेक्ष. काय आहे? निरपेक्ष दारिद्र्य. मग भारतामध्ये पहिल्यापासून आपलं जे नियोजन आयोग आहे त्याचं मूळ उद्दिष्ट तोच राहिला आहे की आपल्याला जास्तीत जास्त काय करायचं आहे, निरपेक्ष दारिद्र्य कमी करायचं आहे. निरपेक्ष दारिद्र्य भारताचं वैशिष्ट्य म्हणायला हरकत नसावी का, कारण की भारतामध्ये ॲब्सोल्यूट पॉवर्टी आहे, म्हणजे असे काही लोक आहे की त्यांना एक वेळ खाण्याची काय आहे, भ्रांत आहे. म्हणजे एक वेळही जेवण भेटत नाही एवढी बेकार कंडिशन आहे. आपल्याकडं पुअर म्हणजे अगदी पुअरातलं पुअर आपल्याला तिथं दिसून येतोय. म्हणजे भारतामध्ये हा निरपेक्ष दारिद्र्याचं प्रमाण काय आहे, जास्त आहे. म्हणून अशा गोष्टी जेव्हा कॅल्क्युलेट केल्या जातात तर हे निरपेक्ष दारिद्र्याचं स्वरूप आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात? मग परंतु ज्यावेळेस आपण डेव्हलप कंट्रीमध्ये बघतो तर डेव्हलप कंट्रीमध्ये दारिद्र्य कसं असतं, तर हे सापेक्ष असतं, रिलेटिव्ह असतं. कसं असतं? रिलेटिव्ह. मग रिलेटिव्हमध्ये काय बघतो आपण, तर रिलेटिव्हमध्ये त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये उत्पन्न पातळी आणि विविध गटांमधील उत्पन्नाचे वितरण हे आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करत असतो. कारण की दरडोई उपभोग खर्च हा कुठं कॅल्क्युलेट केला जाणार आहे, निरपेक्षमध्ये. पोषक आहाराचे मूल्य हे कुठं कॅल्क्युलेट केलं जाणार आहे, निरपेक्षमध्ये. ॲब्सोल्यूट भारतामध्ये एक वेळेस खायला भेटत नाही म्हणजे आहारावरून पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. त्याच्यानंतर उपभोग खर्च किती एक्सपेंडिचर करू शकतो याच्यावरही कॅल्क्युलेट केला जाऊ शकतो, ते निरपेक्ष असतं. परंतु सापेक्षमध्ये तुम्हाला विविध गटांमधील उत्पन्नाचे वितरणावर काय आहे त्या प्रकारे तिथं भाष्य केलं जातं. हे सापेक्ष दारिद्र्यावर आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे सापेक्ष म्हणजे रिलेटिव्हली मी किती पुअर आहे. अमेरिकेमध्ये जर एखाद्या व्यक्तीकडे 4 बंगलो आहे आणि 4 गाडी आहे आणि एखाद्या व्यक्तीकडे 1 बंगलो 1 गाडी आहे तर रिलेटिव्हली पुअर आपल्याकडे तशा प्रकारे तिकडे कॅल्क्युलेट केला जातो. आणि आपल्या भारत देशामध्ये कसं कॅल्क्युलेट केलं जातं, एकाकडं मर्सडीज आहे आणि एक पायी पण चालू शकत नाही, एवढी बेकार परिस्थिती आपल्याकडे आहे. मग अशा पद्धतीने आपल्याकडे निरपेक्ष दारिद्र्य आहे आणि भारत सरकार पहिल्यापासून निरपेक्ष दारिद्र्य कमी करण्यावर फोकस करतो, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग सी आणि डी याचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे, हे लक्षात ठेवा. 20वा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर आहे 21वा क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. STI 2018चा क्वेश्चन आहे. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्वयंरोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करून कुटुंबांना दारिद्र्यरेषेच्या वरती आणणे. यस. इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स IRDP जो म्हणतो तो आहे. त्याच्यानंतर जवाहर ग्राम समृद्धी योजना शारीरिक अपंग व्यक्ती व दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती जमातींना प्राधान्य दिले जाते. येस, ॲब्सोल्युटली हेही स्टेटमेंट बरोबर आपल्याला दिसून येते, कारण की जवाहर ग्राम समृद्धी योजनेचं उद्दिष्ट तेच आहे. त्याच्यानंतर आहे गंगा कल्याण योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील लहान व सीमांत शेतकऱ्यांना भूजल स्रोतातून सिंचन सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मग हे तिन्ही ज्या स्कीम आहे त्या इंडियन गव्हर्नमेंटनी तयार केल्या आहे फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ द पुअर पीपल्स. फॉर दॅट रिझन्स दीज आर द स्कीम्स आर टोटली राईट. म्हणून इथं काय असणार आहे, तिन्ही म्हणजे वरील सर्व विधाने बरोबर आहे हे आपल्याला इथं लक्षात येतं. आलं लक्षात? 2018चा क्वेश्चन आहे STIचा. त्याच्यानंतर पुढचा लास्टचा क्वेश्चन आहे, दारिद्र्याची तफावत गुणोत्तर हे शिरगणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे चांगले मापक आहे. आता निरपेक्ष दारिद्र्य हे मोजताना कोणते मापक चांगलं आहे? मग अशा वेळेस आपल्याला हेड काउंट रेशो आहे का, हेड काउंट रेशो कशा प्रकारे चांगला आहे याच्यावर तिथं विचारलेला क्वेश्चन आहे MPSC 2013 मध्ये. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसतंय की हे आपण हेड काउंट रेशो का मोजतो, तर ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्नाकडे तो त्या प्रकारे भर काढावी लागेल हे दाखवितो. जसं की फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, अगदी सोपी कॉन्सेप्ट आहे.
जर आपण असं बघायला गेलो की आपण असं पकडू की ही पॉवर्टी लाईन आहे, ही काय आहे, पॉवर्टी लाईन, बीपीएल आहे. आता ह्या ठिकाणी आज आपण असं पकडलं की 500 रुपये ही बीपीएल लाईन आहे, म्हणजे 500 रुपये जो व्यक्ती कमवतो तो व्यक्ती काय नसणार आहे, बीपीएल नसणार आहे. पण 500 पेक्षा कमी कमवणारा व्यक्ती हा काय असणार आहे, बीपीएल असणार आहे. मग याच्या 500 पेक्षा वरती जो कमवतो तो कोण असणार आहे, एपीएल असणार आहे. हे लक्षात ठेवा. आता बघा, एखादा व्यक्ती 500 रुपये कमवतो, एखादा व्यक्ती त्या प्रकारचा 450 रुपये कमवतो, एखादा व्यक्ती 350 रुपये कमवतो, एखादा व्यक्ती 150 रुपये कमवतो, एखादा व्यक्ती 50 कमवतो, एखादा व्यक्ती 10 कमवतो आणि एखादा व्यक्ती 0, काहीच पैसे कमवत नाही, त्याची कॅपॅसिटीच नाहीये. मग तुम्ही दारिद्र्य कोणाला म्हणणार, याला दारिद्र्य म्हणायचं किंवा याला बीपीएल म्हणणार का, याला बीपीएल म्हणणार का, याला म्हणणार का, याला म्हणणार? कारण की तुमच्याकडं आयडेंटिफिकेशन करायला एक कॉन्क्रीट स्वरूपातला आकडे आहे का, नाही. कारण की तुम्हाला आता ह्या प्रकारचं असलेलं दारिद्र्य म्हणजे काय, हे सगळेच लोक कोण आहे, दारिद्र्य सापडताय. मग अशा वेळेस खऱ्या अर्थाने दारिद्र्य कोण, हा दारिद्र्य आहे का, हा दारिद्र्य आहे का, हा दारिद्र्य, हा तर एकदम पुअरेस्ट पुअर ऑफ पुअर असणार आहे. मग याच्यापेक्षा दारिद्र्य कोणाचं असणार आहे. मग ह्या दारिद्र्य आणि ह्या दारिद्र्यामध्ये फरक असेल की नाही. कारण की हा 500 रुपयापेक्षा उद्याला 510 रुपये भेटलं तर म्हणजे तो काय झाला, एपीएल होऊन गेला. मग अशा प्रकारचं असलेलं खऱ्या अर्थाने तुम्हाला दारिद्र्य जेव्हा शोधायचं असेल, निरपेक्ष दारिद्र्य जेव्हा कॅल्क्युलेट करायचं असेल, हेड काउंट रेशोच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा काउंट करता तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न काढा आणि प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न काढून तुम्हाला तो कोणत्या पोझिशनवर आहे हे कळणार आहे. मग मला एक सांगा, 450 रुपये कमवणाऱ्या माणसाला आपल्याला फक्त किती रुपयाची गरज द्यावी लागेल, 50 रुपयाची. तो कुठं चालले जाईल, एपीएल मध्ये चालला जाईल. याला 150 रुपये देऊन टाका, तो कुठं चालले जाईल, एपीएल मध्ये देऊन टाका. जो 0 पैसे कमवतो त्याला 500 रुपये गव्हर्नमेंटला द्यावं लागेल, मग तो कुठं जाईल, एपीएल मध्ये जाईल. म्हणजे विचार करा, ज्यावेळेस गव्हर्नमेंटला यांना खालून वरती न्यायचं असेल, म्हणजे बीपीएल मधून एपीएल मध्ये न्यायचं असेल, तर प्रत्येक हेड काउंटला किती रुपयाची मदत करावं लागेल की जेणेकरून त्यांचं असलेली पोझिशन ते स्विच करू शकता एपीएल मध्ये. मग हे करणं आणि हे बघणं आणि हे आयडेंटिफाईड करणं हे खूप अवघड असतं, परंतु रिअल पिक्चर याच्यातूनच दिसतंय. मग भारत गव्हर्नमेंट सध्या याच्यावर शोध करते आणि त्या स्वरूपानुसार सगळ्या गोष्टी करतायत. आलं लक्षात. मग दारिद्र्याच्या स्वरूपामध्ये काही क्वेश्चन्स हे ओव्हरलॅपिंग असतात, त्यामध्ये ओव्हरलॅपर क्वेश्चन्स जे आहे ते मी बाजूला काढतो आणि जे फक्त फिल्टर करून जे महत्त्वाचे आहे ते जास्त करून मी तिथं घेतोय. त्यामुळं आपल्याला 20-22 क्वेश्चन्समध्ये आपल्याला हे सेशन संपवता येऊ शकतंय. आलं लक्षात. काही सेशन्समध्ये आपल्याला जास्तही क्वेश्चन घ्यावं लागेल, 40 क्वेश्चनही घ्यावं लागेल, परंतु हे क्वेश्चन बघता वेळेस आपल्याला थोडं डीपमध्ये पण बघितलेलं दिसून येत आहे. आलं लक्षात. भेटूया मित्रांनो पुढच्या असलेल्या सेशन्समध्ये, पुढच्या चॅप्टर्समध्ये, बेरोजगारीमध्ये. कीप स्टडिंग. थँक्यू सो मच.